नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या दवणे आजींच्या सुरस कथा या कहाण्यांमध्ये यूट्यूबवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाभारतातली एक गोष्ट सांगते. ज्या वेळेला कौरव आणि पांडवांचं युद्ध फिक्स झालं, ठरलं की आता आपण युद्ध करायचं, तर त्यावेळेला काय झालं, हा दुर्योधन आणि अर्जुन दोघेही कृष्णाकडे मदत मागायला आले. त्यावेळेला अशी पद्धत होती, आजूबाजूला जे राजे असतील त्यांच्याकडे आपण मदत मागायची, जो कोणी आपल्याला मदत करेल तो करेल. तर तसा दुर्योधन आणि अर्जुन यांना दोघांनाही मदत हवी होती, पण कृष्णाची मदत हवी होती म्हणून हा दुर्योधन लवकर लवकर कृष्णाकडे गेला. आणि तो गेला तर बघतो तर त्यावेळेला कृष्ण झोपलेला होता. तर कृष्ण झोपलेला होता तर कृष्णाच्या पायाशी पण एक स्टूल ठेवलं होतं, बसायची व्यवस्था केली होती आणि डोक्याशी पण ठेवली होती. हा दुर्योधन कसा होता, मुळातच अहंकारी होता, एकदम गर्विष्ठ होता. तर त्याला वाटलं की मी कृष्णाच्या पायाशी का बसू, मी काय कमी दर्जाचा आहे का, मी कृष्णाच्या डोक्याशी बसणार, असं म्हणून तो कृष्णाच्या डोक्याशी बसतो. आणि थोड्या वेळाने अर्जुन येतो. अर्जुन बघतो कृष्ण झोपलाय. आणि अर्जुन मुळातच नम्र असतो, विनम्र असतो. तो कृष्णाचा भाऊ तर असतो. पण आपण बोलतो ना, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. त्याचा तो कृष्णाला सर्वस्व मानत असतो, की हे सगळं काही माझं जे आहे, माता, गुरु, पिता, बंधू, सखा, सगळं काही माझा कृष्ण आहे, श्रीकृष्ण आहे. आणि म्हणून तो श्रीकृष्णाशी आदराने वागत असतो. तर तो एकतर दुर्योधनाने डोक्याची बाजू घेतलेलीच असते आणि हा एकदम कृष्णावर खूप प्रेम करत असतो, म्हणून तो कृष्णाच्या पायाशी बसतो. तो असं दास्य पण करतो कृष्णाचं, अगदी नाही कृष्ण माझा सखा आहे, पण आपण आपला आप ठेवून राहायचं. त्यांनी कृष्णाला चांगलं ओळखलं होतं, कृष्ण कसा आहे तो, म्हणून तो कृष्णाच्या पायाजवळ जी बसायची व्यवस्था होती, स्टूल म्हणा खुर्ची म्हणा जे काही होतं तिथे अर्जुन बसला. आणि नंतर थोड्या वेळाने कृष्णाला जाग आली बघतो तर काय बघा, आपण झोपलं असलं तर आपली सरळ नजर पायाकडेच जाते, असं आपण डोक्याकडे काही उलटं बघत नाही. तर त्याची नजर पायाजवळ बसलेल्या अर्जुनावर जाते आणि तो म्हणतो, अरे पार्थ तू आलास, असं म्हटल्यावर हा जो दुर्योधन होता त्याचा अहंकार अजून दुखावला गेला, की मी पहिला आलो आणि हा कृष्ण त्याला विचारतो. मग तो आवाजातच सांगतो, मैं पहिला आया हूं, मी पहिला आलोय, असं म्हटलं. अरे तू पण आलास काय, असं होतं कृष्णाचं. तर तो म्हणतो ठीक आहे तू आलास, पण मी पहिलं पार्थला बघितलं तर मी पहिलं पार्थशी बोलणार, सरळ सांगतो कृष्ण. मी त्याला पहिलं बघितलं, तो माझ्या पायाजवळ बसला होता. हे दास्यत्व आहे, प्रेम आहे, अहंकार नाही, हे याचं लक्षण आहे ते. तर म्हणून कृष्ण त्याला सरळ सांगतो की मी पहिला पार्थला विचारतो, म्हणजे कसा आलास, काय आलास. तर तो अर्जुन सांगतो की आता आमचं युद्ध ठरलेलं आहे, तर कृष्णा मला तुझी मदत पाहिजे. तर हा कृष्ण म्हणतो ठीक आहे, मदत तर पाहिजे तर मी करीन मदत, पण माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. माझ्याकडे एक नारायणी सेना आहे. नारायणी सेना म्हणजे नारायणाची असलेली सेना, ती नारायणी सेना. आणि एकीकडे नारायण, फक्त मी एकटा. तर तुला कोण हवंय, मी एकटा हवंय का तुला नारायणी सेना हवे. तर अर्जुन म्हणतो नाही, मला सेनेची गरज नाही, मला फक्त तू एकटा हवे. हा एकच भारी आहे सगळ्यांना, हे अर्जुनाला चांगलं माहिती असतं. अगदी जिथे कृष्ण आहे तिथे जय होणारच. तर म्हणून तो सांगतो मला नारायणी सेना नको, मला फक्त तू एकटा हवाय. असं बोलल्याबरोबर या दुर्योधनाला एकदम खुशीच होते. मला म्हणतो काय मूर्ख आहे बघा, हा काय नारायणी सेना मागून घ्यायचा, तर ह्याने एकटा नारायण मागितला. म्हणजे दुर्योधनाच्या डोक्यात असं येतं की आता युद्ध होणार आहे, तर त्या युद्धात खूप लोक युद्ध करणार का, हा एकटा किती जणांना मारणार श्रीकृष्ण, असं त्याला वाटतं. आणि म्हणून त्याला खुशी पण होते आणि अर्जुनाच्या मूर्खपणावर हसूही येतं, असं त्याचं होतं. मग अगदी मनभावनपणा दाखवतो की म्हणतो काय करणार आता. अनुजनी जर नारायणाला मागून घेतला तर मी समजूतदारपणा घेतो, मला नारायणी सेना दे. खरं त्याच्या मनासारखंच झालेलं असतं, त्याला एकटा कृष्ण नको असतो, त्याला नारायणी सेनाच हवी असते. पण अर्जुनाने मागितल्यामुळे त्याच्या पथ्यावरच पडलं. बरं झालं, आपल्या मनासारखं झालं. पण तेव्हा तो जसं दाखवतो की जसं काय मी किती मनाचा मोठा आहे, आता ह्यानी कृष्ण घेतला तर काय करू, नारायण घेतला तर काय करू, असं म्हणून तो कृष्णाला बोलतो की जाऊ दे, आता अनुजनी जर तुला मागून घेतलं तर काय, तर मी समजूतदारपणा घेतो आणि मी तुझी नारायणी सेना घेतो, असं म्हणून तो तिकडनं निघून जातो, खुशी खुशी निघून जातो. पण शेवटी बाळांनो,
जय कुणाचा होतो? अर्जुनाचाच होतो. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयावर भूती ध्रुवा नीतिर्मती मम. जिथे आपला हा धर्म असतो तिथे नेहमी जय असतो आणि कृष्ण हा नेहमी धर्माच्या बाजूने उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळे अर्जुनाचा विजय होतो. तर कशी वाटली आजची गोष्ट? तुम्हाला जर गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.